मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं रोखोक महाराष्ट्र न्यूजमध्ये। मंडळी तुम्ही आता हे चित्र पाहत आहात। हे चित्र, हा फोटो आणि हे पिक्चर काही पुण्याचं नाही आहे। हा फोटो व्हिडिओ हा काही मुंबईचा नाही आहे। हा फोटो पिक्चर काही एखाद्या मोठ्या शहरातला नाही आहे, तर हा फोटो आहे तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर शहरातील। आणि हो, हा फोटो फार काही गावातील गल्लीबोळातील नसून नगरपालिकेच्या समोरच असलेल्या एका प्रमुख मार्गातील आहे। फोटोमध्ये आपण पाहत आहात की एक कार गटारीच्या मोठ्या खड्ड्यामध्ये गेलेली आहे। आणि हे प्रकरण आज घडत नाही आहे मंडळी, हा प्रकार गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे। या भागातील नागरिकांनी, स्थानिक व्यापाऱ्यांनी वारंवार याबाबत पंढरपूरच्या नगरपालिकेकडे तक्रारी केलेल्या आहेत। या खड्ड्याबाबत, या गटारीबाबत वारंवार पाठपुरावा केलेला आहे। ही गटार बुजवण्यासाठी आणि या ठिकाणी काँक्रिटीकरण करण्याकरिता किंवा या ठिकाणी होणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता, या ठिकाणी अपघात होऊन एखादा अनुचित प्रकार घडू नये याबाबत नगरपालिकेकडे व्यापाऱ्यांनी वारंवार तक्रारी केलेल्या आहेत। मात्र पंढरपूरची नगरपालिका म्हणजे मनमानी कारभाराचा कहरच आहे। मुख्याधिकाऱ्यांना स्वतःच्याच कार्यालयासमोर पडलेला हा भला मोठा खड्डा दिसत नाही का? पंढरपूरच्या मुख्याधिकारी आणि प्रशासनाला ह्या नागरिकांच्या समस्या दिसत नाही आहे का? एखाद्या नागरिकाचा या खड्ड्यामध्ये पडून किंवा एखाद्या गाडीचा या खड्ड्यामध्ये उलटून मृत्यू झाल्यानंतर नगरपालिका प्रशासनाला जाग येणार आहे का? असा प्रश्न आता स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जातोय। मंडळी, सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एका प्रकरणामध्ये सुनावणी करताना मुंबई महानगरपालिकेच्या विषयी एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती। याबाबत राज्यभरातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांना सूचित करताना ताशेरे ओढले होते। आणि मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रामध्ये असे नमूद केले होते की राज्यातील कोणत्याही शहरातील महानगरपालिका किंवा नगरपालिका क्षेत्रामध्ये प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि रस्त्याला पडलेल्या खड्ड्यामुळे पावसाळ्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यास सर्वस्वी अधिकारी जबाबदार असतील किंवा एखाद्या निष्पाप बळी गेल्यास त्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आशयाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता। मात्र या निर्णयालाच पंढरपूर नगरपालिकेने केराची टोपली दाखवली आहे। त्यामुळे सुस्तावलेल्या आणि निर्ढावलेल्या नगरपालिका प्रशासनाला जागेवर आणण्याकरिता एखाद्या सुशिक्षित वकिलाने जनहित याचिका दाखल करून पंढरपूर नगरपालिकेच्या या ढिसाळ कारभाराचे वाभाडे काढल्यानंतरच प्रशासनाला जाग येईल, अशी चर्चा शहराच्या बाजारपेठेतून सुशिक्षित व्यापाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे। तुर्तास तरी हे चित्र पाहिल्यानंतर आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नगरपालिका प्रशासनाला आणि पंढरपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना जाग येईल आणि नागरिकांच्या हिताकरिता ते निर्णय घेतील आणि या ठिकाणची नागरिकांची आणि भाविकांची तसेच वाहनधारकांची गैरसोय दूर करतील, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रोखोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।